नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. लवकरच आषाढी एकादशी येत आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण बनवणार आहोत उपवासाचे 4 वेगवेगळे पदार्थ. या 4ही पदार्थांचा बेस एकच असणार आहे, म्हणजे त्याचं मिश्रण एकच असणार आहे आणि त्यापासून आपण हे 4 पदार्थ बनवणार आहोत. घरामध्ये प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते, तर तुम्ही एकदाच हे मिश्रण तयार करून ठेवून प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याला ते बनवून देऊ शकता. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे हा वडा. मस्त कुरकुरीत झाला आहे. तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता. चला तर मग सुरुवात करूया सँडविचपासून. सर्वात पहिले आपण त्याचा बेस तयार करून घेणार आहोत, म्हणजे मिश्रण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि त्याची साल निघेपर्यंत त्याला भाजलं आहे आणि त्याचं असं जाडसर कूट तयार केलेलं आहे. आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या वाटून घेणार आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती कमी जास्त तिखट लागतं त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. मी थोड्याशा कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मीठ टाकून हे बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हा साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता. तर त्या मस्त फुललेला आहे तो आणि किती मोकळा झालेला आहे बघा. मी इथे अर्धा किलो साबुदाणा भिजत घातला होता. स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून परत त्याच्यामध्ये बुडेल इतपत पाणी टाकून ठेवलं होतं आणि सकाळपर्यंत तो छान फुलला. तर याच्यामध्ये आता आपण हे 4 बटाटे स्मॅश करून टाकून घेऊया. मीडियम साईजचे 4 बटाटे आहेत हे. तर व्यवस्थित स्मॅश करून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचं साहित्यही आपण टाकून घेऊया. त्याच्यामध्ये गरजेनुसार मिरची टाकलेली आहे. त्यानंतर आपण जे कूट केलं होतं जाडसर ते टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तुम्हाला जर मिरची आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. त्यानंतर बिया काढून घेतलेलं लिंबू मी याच्यात पिळून घेते. थोडीशी तुम्ही साखरही टाकू शकता याच्यामध्ये. मी नाही टाकलेली. तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा साखरही तुम्ही टाकून घ्या. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालं पाहिजे. आता आपलं हे मिश्रण तयार आहे. याच्यापासून आता आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. तर हे असंच 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत.